हॅलो, मी डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर। हा इव्हिनिंगचा हरिद्वारचा गंगा आरतीचा व्ह्यू आहे। एवढी रश तिथे असते आणि लोक 4 वाजल्यापासून जागेसाठी तिथे येऊन बसतात आणि तो जो माहोल आहे ना, तो खूप सुंदर असा माहोल असतो तेव्हा आणि सगळं मंत्रमुग्ध होऊन जातात त्या गंगा आरतीमध्ये आणि भयानक रश होती आणि गंगा आरती आम्ही एन्जॉय केली आणि नंतर आलो आम्ही ऋषिकेशला। आमच्या परमार्थ निकेतन हे जे तिथे 5 दिवसाचा आमचा स्टे होता तिथे लवली व्ह्यू होता, पाऊस होता, छान आंब्याची झाडं जिकडे तिकडे एवढी सगळी आंबे लागलेली होती, कैऱ्या होत्या। निर्वी तर बस मम्मा मला कैरी पाहिजे असं सुरू होतं आणि हा माझ्या रूमच्या तिथनं हा सगळा व्ह्यू आहे परमार्थ निकेतनचा आणि खूप व्ह्यूज आहे ते। बिल्डिंग्स वेगवेगळे आहेत, बिल्डिंग्सला वेगवेगळी नावं आहेत तिथे आणि मॉर्निंग माझी दुसऱ्या दिवशीची अशी होती। हा अर्ली मॉर्निंग व्ह्यू आहे परमार्थ निकेतनपासून तर डायरेक्ट गंगेमध्ये तुम्ही डायरेक्ट तिथे गंगेच्या तिथे पोहोचता आणि इतकी शांतता, इतकं सुंदर वातावरण होतं की जे मला हवं होतं, जो चेंज मला हवा होता सगळ्या याच्यातून तो मला खरंच 5 दिवस इथे मिळाला आणि मेडिटेशन म्हणाल सगळ्या गोष्टी मला इथे 5 दिवस करता आल्या आणि मी मॉर्निंगला उठून फक्त गंगेच्या तीरी जाऊन बसायची। हा डायरेक्ट आमच्या रेसिडेन्सीपासूनचा व्ह्यू आहे गंगा घाटचा। इथे गंगा छान सुंदर असा व्ह्यू इथून दिसतोय आणि इथे रोज इव्हिनिंगला गंगा आरती होते आणि हा मॉर्निंगचा व्ह्यू आहे। सो मी आणि निर्वी आणि माझा कझिन आम्ही निघालो आता एक्सप्लोर करायला आणि हे आहे परमार्थ निकेतन। इतकं मोठं आहे हे की एक दिवस फिरणं आम्ही फिरलो नाही, थोडा भाग आम्ही बघितला। हा मॉर्निंगचा व्ह्यू आहे आणि छान तिथे इनफॅक्ट तिथे इंटरनॅशनल लेवलला मेडिटेशन सेंटर वगैरे आहेत आणि फॉरेनर्स म्हणा हे तिथे खूप जास्त प्रमाणात तुम्हाला दिसतील। तर तुम्हाला जर मेडिटेशनसाठी काही कोर्स करायचे असतील, तिथे येऊन राहायचं असेल तर तिथे तुम्हाला भेटतं। हा आहे जानकी झुला। निर्वी आणि मी आता आम्ही ऋषिकेशमध्ये फिरायला चाललो आहे, कझिन आणि मी। तर निर्वी रोज 5 ते 6 किलोमीटर आरामात चालायची, कधी 10-15 किलोमीटर पण चालायची ती माझ्यासोबत, कारण मी आणि माझं कझिन आम्ही सगळे ऋषिकेशचे रस्ते बघितले, कुठे काय आहे काय नाही, तर आम्ही तिघही जण फिरायचो छान। आणि हा परमार्थ निकेतनच आहे, खूप सगळे मंदिरं आहेत तिथे, खूप सगळ्या आपला काय म्हणू त्याला गोष्टी तिथे तुम्हाला मुलांना दाखवता येतात असं ते व्ह्यूज आहे। आंब्याची झाडं खूप मोठी आहेत तिथे। तर सर्वात जास्त माझ्या मुलीचा तर कल होता त्या कैरी, रोज कैऱ्या तोडायच्या, जेवायला घेऊन जायच्या, बॉटल फेकून मारायच्या बाल्कनीतून झाडांवर, त्या खाली पडल्या की मग आणायच्या। आणि फोटो काढायला गेलं की माझे फोटो खराब करायचं काम तिने केलेलं आहे सगळं। हे स्टाईलो बघा माझी, आता इकडे फोटो काढ मम्मा माझा, ते बघ किती सुंदर फ्लॉवर, कारण तिला इतकं वेड आहे फुलांचं गॉड, म्हणजे मला कळतच नाही की ती फुलं दिसली की धावत पडते अशी की मम्मा बघ किती सुंदर फ्लॉवर्स आहे। तर हे निर्वी सगळं बघत होती, हे काय मम्मा, हा कसला स्टॅच्यू आहे। तर हे सगळं आहे परमार्थ निकेतनमधलं, जिथे आम्ही 5 दिवस होतो आणि 5 दिवस आम्ही तिथे फुल एन्जॉय केला। हा मॉर्निंगचा व्ह्यू आहे, इव्हिनिंगला पण बरंच छान वेगळं त्याला एक लुक येतं या परमार्थ निकेतनला।